नमस्कार मित्रांनो, माय इंग्लिश सेमीचा जो चॅप्टर 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल ही तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभारी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण त्याचे दुसरा भाग पाहणार आहोत, क्वेश्चन अँड आन्सर. त्या पुस्तकातले धड्याच्या पाठीमागचे प्रश्न उत्तर आपण आज पाहणार आहोत. तर आपल्याला पान नंबर 7 वरती पहिला प्रश्न बघा. डिस्कस in pair, enlist the advantage of healthy food and disadvantage of packaging food. आता असं म्हणलेलं आहे इथं हेल्दी फूडचे म्हणजे फायदे सांगायचे त्याला आपल्याला. कशाचे फायदे सांगायचे आपल्याला? हेल्दी फूड. सकस आहाराचे फायदे आणि डिसएडव्हांटेज म्हणजे तोटे. कशाचे तोटे? तर आपल्याला तोटे जे सांगायचे पॅकेजिंग फूड म्हणजे आपण जे पॅकेज मध्ये फूड घेतो. आजकाल आपल्याला फूड्स वगैरे स्वीट वगैरे पॅकेजिंग फूड्स मध्ये मिळतात, ते आपण घेतो आणि ते खरेदी करतो. त्याला आपण अन्न पॅकेट फूड्स, ह्याचे फायदे आणि तोटे आपण पाहणार आहोत. तर पहिला भाऊ, सकस आहाराचे फायदे काय? रिच इन न्यूट्रिशन्स, हेल्दी फूड कंटेन्स विटॅमिन, मिनरल्स अँड प्रोटीन्स दॅट आवर बॉडी नीड्स. म्हणजे आपल्याला सकस आहारामध्ये आपल्याला काय काय मिळतात? विटॅमिन, प्रोटीन, जे आपल्या शरीराला गरज असतात त्या मिळतात. त्यानंतर दुसरी पॉइंट आहे कीप अस हेल्दी अँड फिट, आणि आपल्या शरीर आणि आपल्याला सुदृढ ठेवतात. इट हेल्प्स अस प्रिव्हेंट डिजीज अँड कीप आवर बॉडी स्ट्रॉंग. असं अन्न म्हणजे सकस अन्न आणि बॅलन्स डाएट खाल्ल्यामुळे आपलं शरीर पण सुदृढ राहतं आणि निरोगी राहतं. हेल्प्स इन ग्रोथ. हेल्दी फूड सपोर्ट प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, म्हणजे ते आपल्याला आपली चांगली वाढ आणि उंची आणि वजन वाढ हे सगळे संतुलित ठेवतात. तर त्याचप्रमाणे ते पाहूया आपण पॅकेजिंग फूडचे काय काय. लेस न्यूट्रिशन्स म्हणजे त्याच्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन, मिनरल नसतात, ते काही काळापुरतच टिकणारे असतात. त्यानंतर हाय इन शुगर, सॉल्ट अँड फॅट्स. पॅकेजिंग फूड मध्ये मोठ्या प्रमाणात शुगर असतात, मीठ असतं, फॅट असतात. इटिंग टू मच कॅन बी हार्मफुल टू हेल्थ. खूप प्रमाणात खाल्लं तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम जाणवतात. कंटेन्स केमिकल प्रिझर्वेटिव्ह. आता इथं महत्वाचं बघा मित्रांनो, काय म्हणलेलं आहे? कंटेन्स केमिकल प्रिझर्वेटिव्ह. तुम्हाला ह्याचा अर्थ माहिती आहे? कंटेन केमिकल प्रिझर्वेटिव्हचा अर्थ असा होतो की रासायनिक युक्त संरक्षित द्रव्य आहेत, त्यात रासायनिक भरलेले आहेत त्यामुळे ते आपल्याला धोकादायक असू शकतात. तर आपण पुढच्या पानावर घेऊ. स्लाइड नंबर 4 बघूया काय म्हटलेलं बघा. पान नंबर 8 वरती घेऊया आपण. क्लासिफाय द वर्ड इन गिवन कॉलम्स. आता आपल्याला इथे क्लासिफाय दिलेलं आहे तुम्हाला. हे ग्रामरचा थोडा भाग आहे. त्यात कंसामध्ये मेरिली, रन, हंग्री, बाउल, टी, अँग्री, हंग्रीली, कॅच. हंग्रीली आणि हंग्री हे दोन शब्द वेगळे आहेत बरं का मित्रांनो. त्यात आपल्याला काय दिलं आहे? ऍडजेक्टिव्ह, नाउन्स, वर्ब्स आणि ऍडवर्ब दिलेला आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये सांगता येईल का काय? तर याचा अर्थ आहे विशेषण. आणि त्यानंतर नाउन्स म्हणजे नाम, वर्ब म्हणजे क्रियापद, आणि ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. म्हणजे क्रियेच्या ऍड म्हणजे विशेषण म्हणजे कशाबद्दल जास्त सांगतो तो क्रियाबद्दल, म्हणून त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. आता मित्रांनो बघा, ऍडजेक्टिव्ह म्हणजे ना जास्त करून काय आलेला शब्द? अँग्री एक शब्द आलाय. त्यानंतर कॅच म्हणजे क्रिया केल्याच्या. ऍडवर्ब म्हणजे काय? मेरिली, हंग्रीली. ऍडवर्बला नेहमी मित्रांनो काय लागतात? ly लागतात. ठीक आहे. कम्प्लीट द मेसेज युजिंग द गिवन वर्ड्स. आता दिले शब्द आपल्याला करायचं आहे. प्रोटेक्ट, नीड, ईट, इलनेस, अँग्री, हेल्दी हे दिलेलं आहे. त्याचा आन्सर काय असेल बघा. आपल्याला काय दिलेलं आहे? तुम्हाला काय म्हणलेलं आहे? तर हे खाली एक व्हेजिटेबल बद्दल एक छोटस वाक्य लिहिलं आहे. डिअर व्हेजिटेबल, यू आर आवर नीड्स. पहिल्या रकान्यात येणार आहे नीड्स, त्यानंतर दुसऱ्या रकान्यात येणार आहे एनर्जी, तिसऱ्या रकान्यात येणार आहे प्रोटेक्ट, इलनेस, हेल्दी, ईट. आता तुम्हाला एकदा सेंटेन्स सगळं वाचून दाखवतो. यू आर आवर नीड, यू गिव्ह अस व्हिटॅमिन अँड एनर्जी. म्हणजे भाजीपाला आपल्याला काय देतात? व्हिटॅमिन आणि एनर्जी देतात. अँड दे यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. ते आपल्याला आजारापासून संरक्षण करते. यू कीप्स हेल्दी, आपले शरीर ते सुदृढ ठेवतात. यू मस्ट ईट टू स्टे फिट, आपण
खाल्लं पाहिजे कशासाठी? फिट राहण्यासाठी, आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी. थँक्यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस. धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी जे करत आहात त्याबद्दल. त्यानंतर त्या खालोखाल आहे रीड द फॉलोइंग वर्ड दिलेलं आहे तुम्हाला. त्यामध्ये काय काय दिलं बघा. रिअल रिअली दिलंय, ग्रेडी ग्रेडीली, एल वाय जोडलेलं बघा मित्रांनो. आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं होतं, ह्याच्यामध्ये एल वाय कशा लागतात? ऍडवर्ब लागतात. त्याबद्दलच त्यांनी इथे खाली दिलेलं आहे. नाव ऍड सफिक्स. सफिक्स म्हणजे प्रत्यय आपण म्हणतो, म्हणजे ते शब्दाच्या शेवटी लागलं जातं आणि त्यामध्ये एक असतं प्रिफेक्स. प्रिफेक्स म्हणजे उपसर्ग, ते शब्दा पुढे लावलं जातं. आपण उदाहरण पाहूया. आता इथं पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय? सफिक्स विचारलं, म्हणजे एलवाय जोडायचा आहे काही शब्दांना. तर ह्याच्यामध्ये काही अपवादात्मक दिलेलं आहे. पहिलं वाक्य बघा, स्लो आहे, स्लोली झालं. डब्ल्यू ला पुढे एलवाय जोडला. हॅप्पी, हॅप्पीली. आता इथं बघा, वाय मध्ये काय गल्लत आहे? वाय काढायचं आणि त्याला एलवाय जोडायचं. त्यानंतर इझी, वाय आलं की तिथं वाय काढून आय एल वाय जोडायचं मित्रांनो. तिथं काय जोडायचं तुम्हाला? आय एल वाय, हा महत्वाचा आहे. त्यानंतर लाईक, लाईकली, लाईक तसंच ठेवला, एल वाय जोडलाय. त्यानंतर वीक, वीकली, क्विक, क्विकली. चला पुढच्या आपण जाऊया पुढे. काय म्हणलेलं आहे पुढे आपल्याला? टक्कर दिल्या. रीड द गिवन टेबल, चूज वन वर्ड फ्रॉम ईच कॉलम अँड मेक मिनिंगफुल. आता प्रत्येक वाक्य तुम्हाला सब्जेक्ट, त्या तक्त्यामध्ये सब्जेक्ट दिलाय, वर्ब दिलाय आणि ऑब्जेक्ट दिलाय. आता ते तुम्हाला वाक्य बनवायचे. तर मी खाली त्याप्रमाणे तुम्हाला दिलेलं आहे, बनवलेलं आहे. आय प्ले क्रिकेट. आय म्हणजे हे इथं काय आलं मित्रांनो? आय म्हणजे प्रथम, म्हणजे प्रथम व्यक्ती आली, म्हणून तिथं प्लेज येत नाही. प्ले हा एक आलाय, म्हणून आय प्ले क्रिकेट. सेकंड वाक्य बघा, यू, यू रीड बुक्स. यू म्हणजे द्वितीय पर्सन, म्हणजे दुसरी व्यक्ती आली, म्हणून तिने म्हणलंय रीड असं तिथं लिहिलं आहे, यू रीड बुक्स. तिसऱ्याला वी, वी म्हणजे आपण सर्वजण, म्हणजे अनेक वचनप्रमाणे अनेक जण आले तिथे. हा प्युरल, वरचे दोन आहेत हे सिंग्युलर मध्ये आले. आता वी म्हणजे प्युरल आहे, त्यामुळे आपण तिथं वॉच असं लिहिलेलं आहे. दे, दे म्हणजे पण ते, त्याचा अर्थ तो ते. ते काय? दे ईट मँगोज. ईट येणार नाही, दे ईट मँगोज. नंतर ही म्हणजे ही, म्हणजे हा मुलगा प्रथमच आहे. ही, तो तिथं पण दिलाय. कट्स, ही कट्स व्हेजिटेबल्स. तो आणि शी पण आली तिथं. शी रन्स फास्ट. हे असं तुम्हाला तक्त्यामध्ये भरायचं आहे. हे ग्रामरचा भाग आहे. चला, तर अंडरलाईन द, काही सायलेंट लेटर दिलेलं बघा तुम्हाला मित्रांनो. प्रत्येकाचा अर्थ मी तुम्हाला सांगत जाईल, त्याप्रमाणे तुम्ही लक्ष काळजीपूर्वक ते ऐकत चला. आता इथं पहिला शब्द आहे नाईट. पहिला शब्द आहे काय मित्रांनो? नाईट. आता इथे नाईटचा अर्थ होतो शूरवीर किंवा शिल्लेदार. फक्त के हा इथं सायलेंट आलेला आहे, म्हणून तुम्हाला मी इथं काय दिलेलं आहे? के हा सुरुवातीला के सायलेंट दिला आहे. फक्त तिथं जर के काढलं तर नाईट होतं, त्याचा अर्थ नाईट हा रात्र होते. आता इथं बघा, नॉलेज. नॉलेज म्हणजे काय? नॉलेजचा ज्ञान असं होतं. पण आता आपण ते के हे सायलेंट आहे तिथं, का? केचा उच्चार आपण करतच नाही. मग नॉलेज, NOWLED, नॉलेज म्हणजे ज्ञान, पण के आपण जोडतो, म्हणून त्याला नॉलेज म्हणजे के सायलेंट केलं आपण. म्हणजे के ह्याच्यामध्ये बघा, नॉट आहे, नॉट. नॉटचा अर्थ आहे गाठ. एन काउंट केलं, के काउंट टाकलं तर मित्रांनो काय होईल? नाही, याचा अर्थ होतो NOT, नॉट, आणि K2 नॉट म्हणजे गाठ असा अर्थ आहे त्याचा. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे सायकॉलॉजी, म्हणजे मानसशास्त्र. बघा, PHY हा पूर्णपणे सायलेंट दाखवलेला आहे तिथं. सायकॉलॉजी PHY, CLO, मग सायकॉलॉजीचं SY पासून P हा सायलेंट येतो तिथे, म्हणून तुला काय दाखवलं? तुम्हाला P हा सायलेंट दाखवलाय. हा असे शब्द काही सायलेंट त्यामध्ये आपण पाहत आहोत. त्यानंतर तुझ्या पुढचा शब्द दिलेला आहे तुम्हाला निमोनिया. निमोनिया बघा, NE पासून चालू झालं, त्यामुळे तिथे ही पी हे सायलेंट शब्द दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर कोंब. कोंब मध्ये बघा, कोंब परत बरोबर आहे बी, म्हणून बी सायलेंट दिलेला आहे. त्यानंतर DUMB,
DUMP डंप म्हणजे मूर्ख वगैरे असा पदार्थ होतो, म्हणून तिथं काय दिलंय तुम्हाला. त्यानंतर बी सायलेंट आलेला आहे. आता लिंबचं बघा मित्रांनो, तिथे लिंब एक आले शब्द, लिंबचा काय आहे, बी सायलेंट आले बघा, बी सायलेंट आलेला लिंबचा. मग ऑनेस्टचा एच आलेला आहे, त्यानंतर आरचा आलेला आहे, आरचा एच आहे, त्यानंतर स्कूलचा आलेला आहे. स्कूल मध्ये कुठल्याही प्रकारचा सायलेंट शब्द नाही. त्याचप्रमाणे एक मी स्लाइड तुम्हाला दिलेली आहे, सायलेंट लेटर वर्ड्स इथे तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये जे बी चे सायलेंट आहेत, बी दिले बघा, एम्बोलोप, बॉम्ब, असं डीचा सायलेंट दिलं शब्द, एचचा दिला, हे तुम्ही तुमच्या आकलन करणे म्हणजे तुम्ही पाठांतर करा त्याचे किंवा वाचन करा, त्याबद्दल तुमचे प्रगती होईल त्यामध्ये. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा आणि शेअर करा आणि कॉमेंट्स मध्ये मला सांगा, तर मी तसे आणखी तुम्हाला काय काय व्हिडिओ देईल. धन्यवाद.